जर तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा किंवा मग डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा यापैकी कोणत्याही परीक्षेची तयारी जर करत असाल किंवा यावर्षी नवोदय परीक्षेची तयारी करायची आणि पुढच्या वर्षी जर का तुम्हाला डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर हा व्हिडिओ आणि इथून पुढे असणारे सर्वच्या सर्व व्हिडिओ म्हणजेच ही जी सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत ही सिरीज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। आता यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असणार आहे आपली कोणती वर्ग 5वी मध्ये घेतल्या जाणारी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल करण्यात आला। आता तो बदल कसा करण्यात आला याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय कोणकोणते विषय होते। मराठी विषय होता त्याचबरोबर गणित विषय होता आणि बुद्धिमत्ता विषय होता। असे 3 विषय तुमचे होते अगोदर म्हणजे 2025 पर्यंत। आता या 2026 मध्ये म्हणजे 2026-27 मध्ये जी परीक्षा होणार याच्यात अजून एक विषय ॲड करण्यात आला तो म्हणजेच कोणता EVS म्हणजेच काय तुमचा एन्व्हायरमेंटल स्टडीज। आता हे जे विषय असणार आहेत चौथा विषय आता इथं मार्क्स तुम्हाला किती असणार आणि कोणते असणार तर मराठीमध्ये तुम्हाला 20 प्रश्न 25 गुण, गणित विषयामध्ये 20 प्रश्न 25 गुण याच्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही। पण बुद्धिमत्ता या विषयात तुम्हाला पहिले 40 प्रश्न 50 गुण मिळत होते। आता तुम्हाला इथं 20च प्रश्न असणार आणि 25च गुण मिळणार म्हणजे याचं वेटेज कमी करण्यात आलं आणि ते कोणाला देण्यात आलं EVS या सब्जेक्टला म्हणजेच पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विषयाला या ठिकाणी तुम्हाला किती गुण देण्यात आले 20 प्रश्न 25 गुण। अशा पद्धतीने हे जे वेटेज असणार आहे हे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा आणि डॉक्टर होमी बाबा परीक्षेमध्ये आता होमी बाबा परीक्षेमध्ये एवढं नाही। होमी बाबा परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व फक्त आणि फक्त EVS आणि सायन्स म्हणजे 4वी 5वी आणि 6वी हे सायन्स आणि EVS याच विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। दुसरा कुठलाही विषय त्याच्यात नसतो। म्हणजे जेवढे काही 100 प्रश्न तुमचे असणार आहेत ते 100 प्रश्न 100 मार्कासाठी तुम्हाला याच विषयावर असणार आहेत। म्हणजे दोन्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी हे सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। आता या सिरीजमध्ये आपण काय करणार आता इथं फक्त आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा परिसर अभ्यास तुम्हाला दिसत असेल पण ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसोबतच डॉक्टर होमी बाबा प्रवेश परीक्षा किंवा डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक ज्युनियर सायंटिस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या परीक्षेची सुद्धा इथं तयारी आपली होणार आहे। आता याच्यात आपण 25 गुणाची तयारी करून घेणार आहे नवोदय विद्यालयासाठी आणि याच्यात एक सेटमध्ये एकूण तुम्हाला 20 प्रश्न राहतील। 20च काय घेतले आपण कारण तुमची जी परीक्षा येणार आहे नवोदय परीक्षा याच्यातसुद्धा तुम्हाला 20च प्रश्न राहतील। मग त्याच्यात 20च प्रश्न राहतील तर दररोजची दररोज तुमची 20 प्रश्नाची तयारी या ठिकाणी होणार। पण ही कशी होणार ही टॉपिक वाईज होणार म्हणजे एक टॉपिक आपण घेणार कोणकोणते टॉपिक घेणार ते मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पहा एवढे 24 इथं तुम्हाला दिसत असतील। आता आजचा जो टॉपिक आहे तो आपला आहे 25 नंबरचा। उद्यापासून आपण भारतीय नद्या आणि म्हणजे मेजर रिव्हर्स ऑफ इंडिया त्याचबरोबर वनस्पती आणि पर्यावरण नंतर जंगले आणि वन्यजीव असे करत करत एकूण 25 टॉपिक हे कंप्लीट करणार आहेत। आणि प्रत्येक या 25 सेटमध्ये तुम्हाला जवळपास एका सेटमध्ये 20 प्रश्न असे 25 सेटमध्ये तुम्हाला जवळपास 500 प्रश्नाची या ठिकाणी काय होणार आहे तुमची तयारी होणार आहे। मग या तयारीसाठी आजपासून तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढे काही हे 25 प्रॅक्टिस सेट होतील याची तयारी तुम्हाला करायचं काय तुम्हाला प्रॅक्टिस सेट बघ त्यावेळेस तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल दररोजच्या दररोज एक प्रॅक्टिस सेट तुम्हाला भेटून जाईल। पहिले 25 दिवसात तुम्हाला 25 प्रॅक्टिस सेट मिळणार आहेत। आता याच्यात तुम्हाला ज्या वेळेस पण तुम्ही हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करसाल जसं की पहिला क्वेश्चन दिलेला आहे या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर काय करायचं स्वतःच्या मनात तुम्ही ओळखायचं की आन्सर काय राहील। इंग्लिश मीडियमच्या असू द्या किंवा मराठी मीडियमच्या असू द्या दोन्ही विद्यार्थ्यांना म्हणजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिस सेट बनवलेले आहेत। याच्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुमचे 20 प्रश्न कंप्लीट होतील मी सांगायच्या आधी मी उत्तर सांगण्याच्या आधी किंवा एक्सप्लेन करण्याच्या आधी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं। जर त्याचे उत्तर बरोबर आलं असेल तर तुम्ही त्याला प्लस करायचं आणि जर नसेल तर त्याला तसंच ठेवायचं। म्हणजे तुमचं जर चुकलं तर 20 पैकी शेवटी तुम्हाला 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर येतात समजा तुमचे 15 प्रश्न बरोबर आले तर 15 प्रश्न 20 पैकी म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं किती प्रश्न बरोबर आले तुमचे 15 प्रश्न कितीपैकी 20 पैकी अशा पद्धतीने तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं की तुमचे 15 प्रश्न बरोबर आले। आज पहिला प्रॅक्टिस हे सोडवल्याच्या नंतर होऊ शकतं तुमचे 8 प्रश्न येतील 10 येतील 12 येतील है ना 13 प्रश्न येतील 15 येतील काही विद्यार्थ्यांचे 15पेक्षा जास्तही येतील आणि जर जागा तेवढी येत असतील तर खूप चांगला अभ्यास तुमचा आहे असं तुम्ही समजू शकता। पण जरी एखादा विद्यार्थी ज्याचे 7-8च प्रश्न बरोबर येलेत किंवा 5च प्रश्न बरोबर येलेत असे होऊ शकते एखादा 5च प्रश्न बरोबर येतील पण ज्या वेळेस तुम्ही 25 सेट कंप्लीट करसाल ना त्या दिवशी तुमचे जवळपास या 20 पैकी
20पैकी कोणताही प्रॅक्टिस सेट तुम्ही घेऊ द्या, ते 18 ते 19 प्रश्न तुमच्या या ठिकाणी हमखास बरोबर येणार. होऊ शकते एखादा प्रश्न मागे पुढे होऊ शकतो, पण 19च्या वरच तुमचे प्रश्न बरोबर त्या ठिकाणी राहतील. आणि यावर्षी नवोदय परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रिझल्ट ठरवणारा विषय असणार आहे तो असणार आहे परिसर अभ्यास. या परिसर अभ्यासामधूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे. याचं कारण काय, बाकीचे सर्व विषय हे तुम्हाला याच्या आधी होते, त्याचा अभ्यासही तुम्ही बऱ्याच दिवसापासून सुरू केला असेल, पण यावर्षी एकदम हे बदल झाल्यामुळं बरेच विद्यार्थ्यांना या विषयाची तयारी कशी करायची आणि कुठून करायची हे काहीही माहिती नाही. आणि तुम्ही जर या ठिकाणी या चॅनलवर आले असाल, अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर आले असाल, तर तुम्ही बरोबर एका चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तुमची तयारीसुद्धा इथून पुढं खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता कुठलाही वेळ वाया न घालता, आपले जवळपास आता 5 मिनिट किंवा 6 मिनिट गेले, पण पहिला व्हिडिओ असल्यामुळे अशा पद्धतीनं आपण वेगळी माहिती सांगितली. इथून पुढं तुमचे फक्तच्या फक्त पूर्ण प्रश्न हे पूर्णच्या पूर्ण टॉपिक अशा पद्धतीने कंप्लीट होणार आहेत. पहिला प्रश्न तुमच्या समोर काय आलेला आहे, आता तुम्ही याचं ॲन्सर सर्वात पहिले स्वतः काढणार की तुम्हाला काय वाटतं. प्रश्न रीड करा. वनस्पती अन्न कोणत्या प्रक्रियेद्वारे तयार करतात, म्हणजे जी वनस्पती असते, जे प्लांट्स असतात, प्रिपेअर देअर फूड बाय व्हिच प्रोसेस, म्हणजे कोणती प्रक्रिया असते ज्याच्यानुसार वनस्पती स्वतःचं अन्न बनवतात. तर आपल्यासारखं अन्न बनवणार नाहीत. जसं की आपण स्वतः काय करतो, मार्केटमधून भाजीपाला घेऊन येतो किंवा काही डाळी घेऊन येतो, अशा पद्धतीचे काहीतरी मग आपल्याला जे काही लागतं ते घेऊन येतो, नंतर आपण घरी त्याला शिजवतो किंवा मग त्याच्यापासून आपल्याला अन्न तयार करतो. पण वनस्पती तर असं काही करताना दिसत नाही. मग वनस्पती अन्न बनवतात कशा आणि कुठून, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, तुम्ही तुमचं उत्तर काढलं असेल तर या ठिकाणी उत्तर असणार आहे श्वसन. आता श्वसनाचा आणि अन्नाचा काही संबंध आहे का, पचनचा संबंध असू शकतो, पण पचन म्हणजे काय, डायजेशन, म्हणजे आपण खाल्ल्याच्यानंतर ते पचन होणं म्हणजे डायजेस्ट होणं, त्याला आपण डायजेशन म्हणतो. नंतर एक्सक्रिशन, ही पण एक प्रोसेस आहे. एक्सक्रिशन याच्यात काय केलं जातं, जे काही वेस्ट मटेरियल असतं आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे जे आपण खातो पितो किंवा आपल्या स्वेट असेल म्हणजेच घाम असेल, डोळ्यातून पाणी असेल, है ना, म्हणजे हे सर्वच्या सर्व गोष्टी ज्या की आपल्यासाठी वेस्ट मटेरियल आहे, त्या आपल्या शरीरातून बाहेर काढण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला म्हणजेच त्या प्रोसेसला आपण एक्सक्रिशन म्हणजेच उत्सर्जन म्हणतो. डायजेशनमध्ये काय केलं जातं, आपलं अन्न पचन केलं जातं. श्वसनमध्ये काय केलं जातं, एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे गॅसेसचं काय केलं जातं, एक्सचेंज म्हणजे इनहेल आणि एक्झेल. ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. मग हे पूर्णच्या पूर्ण प्रोसेस असणार श्वसन. मग आपला ॲन्सर काय असायला पाहिजे, आपला ॲन्सर असायला पाहिजे बी, ते म्हणजेच काय, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय करतात, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आणि फोटोसिंथेसिससाठी सर्वात महत्त्वाचा एक घटक असतो जो की त्या प्लांटमध्ये असणं गरजेचं आहे, तो म्हणजेच काय, क्लोरोफिल. काय असणार तो, क्लोरोफिल हा घटक असणार. आणि या क्लोरोफिलमुळं काय होतं, कोणती प्लांट जी असते त्या प्लांटला ग्रीन कलर येतो. मग ग्रीन कलर कोणामुळे येतो, या क्लोरोफिलमुळं. जर क्लोरोफिल नसेल तर ग्रीन कलर सुद्धा राहणार नाही आणि फोटोसिंथेसिस प्रोसेससुद्धा करणार नाही. कोणतीही प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस करणार नाही. आता इथून फक्त एकच प्रश्न न घेता आपले 4-5 प्रश्न या ठिकाणी क्लिअर झालेत. मग अशा पद्धतीनं आपण ही तयारी करणार आहोत. याचं उत्तर तुम्ही बरोबर काढलं असेल, नसेल काढलं तर इथून पुढं कधीही हुकणार किंवा चुकणार नाही. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय, दुसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं तुम्हाला, पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी, जे पाणी आपण पितो हे पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे. व्हिच मेथड इज सुटेबल फॉर प्युरिफाईंग ड्रिंकिंग वॉटर. जे पिण्याचं पाणी आहे ते प्युरिफाय करायचं म्हणजे शुद्ध करायचं, आणि ते शुद्ध करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करायला पाहिजेत. पाणी उकळले पाहिजेत, हीच बरोबर वाटते, पाणी उकळायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर रंग मिसळणे, तपा जरी तुम्हाला याचं उत्तर येत नसेल, रंग मिसळणे. आता रंग मिसळल्यामुळं ॲडिंग कलर ॲड केल्याच्यानंतर कोणतं पाणी शुद्ध होईल का, आणि तुम्ही ते पाणी पिणार का, तर नाही. म्हणजे हा तर प्रश्न राहणार, म्हणजे हा तर ॲन्सर राहणार नाही. तेल टाकल्यानं कधी पाणी शुद्ध झालं का, तुम्ही ऐकलं का कधी की पाणी जर खराब असेल आपलं आणि ते जर प्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यात काय केलं, ॲडिंग ऑइल ॲड केलं, असंही कधी होणार नाही. वाळू, आता बघा, आता हे प्रश्नाचं ऑप्शन दिलेलं आहे, काही देण्याची गरज होती का, वाळू टाकल्यानं, म्हणजे वाळू टाकल्याच्या नंतर कधी पाणी स्वच्छ होईल. मग ॲन्सर करायला याचं, तर याचं ॲन्सर राहणार आहे आपलं, ते म्हणजेच काय असणार, ते म्हणजेच असणार आहे उकळणे, म्हणजेच बॉइलिंग. म्हणजे पाणी बॉईल करून पितो ना आपण, आणि प्यायलाच पाहिजे. जर पित नसाल तर उद्यापासून सुरू करा, उद्यापासून नाही आजपासून सुरू करा. खालीलपैकी नूतनीकरणक्षम ऊर्जा कोणती. नूतनीकरणक्षम म्हणजेच काय, तर ते म्हणजेच रिन्युएबल म्हणजेच काय, अशी एनर्जी, अशी ऊर्जा जिचा वापर आपण परत करू शकतो. म्हणजे एकदा केल्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी त्याचा यूज आपण
करू शकतो, नेहमी तीच गोष्ट आपण परत परत वापरू शकतो. तुम्हाला समजलं असेल पहिलं काय, कोळशाचा वापर तुम्ही एकदा केल्याच्यानंतर परत करू शकता का? समजा कोळसा आणला आणि कोळसा नंतर जाळला, तुम्ही आग लावली कोळशापासून, नंतर पुन्हा कोळसा तुम्ही बनवू शकणार आहे का? किंवा कोळशाचा त्याच यूज करू शकणार आहेत का? तर नाही. कोळशाचा यूज एकदा झाल्याच्यानंतर परत होत नाही. पेट्रोल असं आहे का की तुम्ही 1 लिटर पेट्रोल आणलं आणि तेच पूर्ण जीवनभर, म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे गाडी आहे तोपर्यंत तुम्ही तेवढंच 1 लिटर पेट्रोलच टाकत राहिले, परत काढत राहिले, टाकत राहिले, परत काढत राहिले, असं होत नाही. एकदा आपण त्याचा यूज केल्यानंतर आपण पुन्हा ते यूज करू शकत नाही, म्हणजे पेट्रोलसुद्धा राहणार नाही. डिझेल, आता पेट्रोल नाही तर डिझेलसुद्धा राहणार नाही. मग ॲन्सर काय राहील याचं राहणार आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जेचा आपण वापर जो असतो तो परत परत करू शकतो, म्हणजे त्याचा यूज आपण काय करू शकतो, नेहमीसाठी त्याचा यूज करत राहू शकतो. म्हणजे ती कशी आहे, रिन्युएबल सोर्स आहे. कशाचा? एनर्जीचा. रिन्युएबल म्हणजेच काय, ज्याचा यूज आपण परत परत करू शकतो, अशा पद्धतीची एनर्जी म्हणजेच ऊर्जा. 4 नंबरचा प्रश्न, याचंही उत्तर तुम्ही आधी स्वतः काय असेल ते काढा, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. झाडे आपल्याला कोणता वायू देतात? एकदम सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजेत. आणि नसलं येत तरी इथून पुढं हुकवायचं नाही, इथून पुढं चुकलं नाही पाहिजेत. पहा, झाडे आपल्याला कोणता वायू देतात? आता आपण कोणता वायू घेतो ते देतात समजा, ठीक आहे, पण आपण घेतो कोणता? आपण घेतो ऑक्सिजन. मग आपण जर ऑक्सिजन घेत असेल तर झाडे आपल्याला काय देणार? ऑक्सिजनच देणार. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण, जो गॅस आपण घेतो तो आपल्याला झाडं देतात, आणि जो झाडं घेतात तो आपण त्यांना देतो. आपण कोणता गॅस घेतो? आपण इनहेल कोणता करतो? इनहेल करतो आपण ऑक्सिजन, है ना. आणि कोणता एक्झेल करतो? एक्झेल कोणता करणार आपण? CO2, कार्बन डायऑक्साईड. हे 2 गॅस असणार, जो की आपण घेणार ऑक्सिजन, सोडणार कार्बन डायऑक्साईड. पण झाडाचं उलटं आहे, आपल्याच प्रोसेसला ते काय करतात? उलटं करतात. इनहेल काय करतात? ते कार्बन डायऑक्साईड, आणि घेतात कोणता गॅस? घेतात ते कोणता गॅस घेणार? ते घेणार या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड. घेणार कार्बन डायऑक्साईड आणि सोडणार ऑक्सिजन. आपण घेणार ऑक्सिजन, सोडणार कार्बन डायऑक्साईड. नायट्रोजन आणि हायड्रोजन हे तर नाहीच. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? जनरल नॉलेजचा क्वेश्चन म्हणू शकता तुम्ही. EVSमध्ये असे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सिंह आहे का? नाही. वाघ? हो, वाघ असणारे भारताचा राष्ट्रीय प्राणी. आणि त्यातही कोणता? बेंगाल टायगर. काय असणार आहे? काय असणार आहे? बेंगाल टायगर हा असणार आहे आपला राष्ट्रीय प्राणी. म्हणजे उत्तर काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे ऑप्शन बी, हत्ती आणि हरिण नाही. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, दिशा शोधण्यासाठी कोणतं साधन वापरतात? दिशा शोधण्यासाठी कशाचा यूज करतात? कंपासचा यूज करतात. कशाचा करतात? कंपास. आता क्लॉक वगैरे म्हणू नका, कंपासचा यूज करतो आपण त्या ठिकाणी. दुर्बिणीचा नाही. थर्मामीटरचा नाही. थर्मामीटरचा यूज कशासाठी करणार आपण? टेम्परेचर मोजण्यासाठी, म्हणजे ताप मोजण्यासाठी. काय मोजण्यासाठी? टेम्परेचर मोजण्यासाठी, म्हणजे ताप, म्हणजे उष्मा मोजण्यासाठी थर्मामीटरचा यूज करणार. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? उपग्रह म्हणजे काय असतो हे मग समजून घ्या आधी. उपग्रह म्हणजे काय? समजा ही एक पृथ्वी आहे. काय एक? सन आहे. सन, पृथ्वी नाही, सन आहे. त्याच्यानंतर त्याच्या भोवताल काय एक ऑर्बिट आहे, आणि या ऑर्बिटच्या भोवताल काय करायला पाहिजे? ठीक आहे, 1 मिनिट. हे बघा, एक डायग्राम काढून देतो. हे सन आहे, हे ऑर्बिट आहे. या ऑर्बिटच्या भोवताल एक हे प्लॅनेट तुम्हाला दिसायला इथं. एक छोटासा काढावा लागेल आधी. हे प्लॅनेट आहे. आता हा प्लॅनेट फिरायला, कुठे फिरायला? हा या ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरायला, बरोबर आहे. हे अशा पद्धतीने हा प्लॅनेट फिरतो. प्लॅनेट म्हणजेच काय? ग्रह फिरतो. आणि हा ग्रह फिरत असताना याच्या भोवताल, म्हणजे या ग्रहाच्या भोवतालही जर का एखादा ऑर्बिट किंवा कोणी फिरत असेल, म्हणजे याच्या ऑर्बिटमध्ये जर का एखादा प्लॅनेट फिरत असेल या ऑर्बिटमध्ये अशा पद्धतीनं, हे बघा आता हे जर याच्या भोवती फिरत असेल, म्हणजे पहा हे सन आहे, सनच्या भोवती कोण फिरायलं? ग्रह. आणि या ग्रहाच्या भोवती जर कोणी फिरत असेल तर त्याला आपण म्हणतो उपग्रह, म्हणजेच काय? सॅटेलाईट. म्हणजेच काय म्हणणार? सॅटेलाईट. आता सॅटेलाईट 2 प्रकारचे, एक तर मॅनमेड पण असू शकतात, आर्टिफिशियल पण म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल म्हणजे आपण बनवलेले. आणि दुसरं असतात नॅचरल. नॅचरल म्हणजे जे नैसर्गिकरित्या आहेत. मग आता समजा पृथ्वी जर असेल, ही कोणती आहे? पृथ्वी आहे. ही काय? ही आहे पहा पृथ्वी. कोणती? ही आहे पृथ्वी. आणि या पृथ्वीच्या भोवताल हे कोण आहे?
चंद्र. मग हा चंद्र पृथ्वीच्या भोवताली फिरायला आणि सूर्याच्या भोवताली फिरायला. मग हा चंद्र काय झाला, नैसर्गिक उपग्रह झाला. कोणाचा? हा झाला पृथ्वीचा, आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. काय आहे? चंद्र. सूर्य आहे का? नाही, तो काय आहे? स्टार आहे. तो काय आहे? स्टार. चंद्र नॅचरल सॅटेलाइट आहे. मार्स कोण आहे? प्लॅनेट. कोण आहे? प्लॅनेट. व्हीनस पण काय? प्लॅनेट आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर आपण चांगल्या पद्धतीने शोधलं आणि कशा पद्धतीने काढले तुम्हाला कळालं असेल. एकदम चांगला प्रश्न आलेला आहे तुम्हाला. आता काही प्रश्न थोडेफार चांगले पण असू शकतात, काही तुमच्यासाठी सोपे पण असू शकतात. पण असं नाही की तुम्हाला जे अवघड जातो तो सर्वांनाच अवघड जाईल आणि तुम्हाला जो सोपा जातो सर्वांनाच सोपा जाईल. सर्वात पहिले दिलेलं आहे काय? अन्नातील कोणता घटक शरीराची वाढ करतो? म्हणजे आपण आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी कोणता घटक कारणीभूत असतो किंवा आपण अन्नापासून कोणता घटक घेतो ज्याच्यातून आपली शरीराची वाढ होते? विच न्यूट्रिएंट्स हेल्प्स बॉडी ग्रोथ? बॉडीची ग्रोथ होण्यासाठी कोणता न्यूट्रिएंट्स लागतो? जीवनसत्वे लागतात का? विटॅमिनमुळं कधीही शरीराची वाढ होत नसते. हे तुमच्या या ठिकाणी जे काही तुम्हाला बिमाऱ्या असतील म्हणजेच डिसीज असतील ते रोखण्यासाठी, त्या डिसीजपासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स हेल्प करू शकतात. पण तुमची बॉडी ग्रोथ या ठिकाणी जीवनसत्वामुळे म्हणजे विटॅमिन्समुळे होत नाही. आणि हे आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये येतात. कशामध्ये? आपल्या मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये येतात. आणि जे प्रथिने असणार आहेत, प्रथिने म्हणजेच काय? प्रोटीन, हे आपले येणार आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स. याला आपण म्हणणार मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स. क्षार, मिनरल्ससुद्धा या ठिकाणी असणार नाही बॉडी ग्रोथसाठी. बॉडी ग्रोथसाठी काय असणार आहे? प्रथिने म्हणजेच जीवनसत्वे, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. आता हे झालं 8 नंबरचं. 8पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते विसरायचं नाही. तुम्हाला प्रत्येक प्रश्न मोजत राहायचे आणि शेवटी कमेंटमध्ये सांगायचं तुमचे किती प्रश्न या ठिकाणी त्याचे उत्तरं बरोबर आलेले आहेत. तर स्वच्छतेसाठी हात धुवावे कशाने धुवावे? आता स्वच्छतेसाठी हात कशाने धुवावे आपण? एकदम आता EVSमध्ये असेच प्रश्न राहतात पहा. तुम्ही असं नका समजू की खूप अवघड लेवलचे प्रश्न येतील किंवा मग आपल्याला हे खूप सोपे चालले आहेत. तुम्हाला सोप्या प्रश्नाची तयारी असली पाहिजे आणि अवघड प्रश्नाची सुद्धा तुमची तयारी असली पाहिजे. आपण तशा पद्धतीनेच हे प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहोत. सुरुवातीला नवीन असल्यामुळं म्हणजेच अभ्यासक्रम आपल्यासाठी सोपा जावा यासाठी सोपे प्रश्न बघणार. नंतर ॲडव्हान्स या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहेत. स्वच्छतेसाठी हात कशाने धुवावेत? हाऊ शुड वी वॉश अवर हँड्स फॉर क्लिनलीनेससाठी आपण फक्त साबणानं का? मग फक्त साबणानं हात कशा धुतल्या जातील? त्यासाठी काय लागेल? पाणी पण लागेल. मग साबणही लागेल आणि पाणी लागेल विथ सोप अँड वॉटर. हे काय असणार याचं करेक्ट आन्सर. मातीनं कधी हात धुतले का आपण? कधी गेले का तुम्ही शाळेत गेल्याच्यानंतर हात जर धुवायचे असतील तर काय मातीनं हात धुणार का? तेल घेऊन जाता का तुम्ही हात धुण्यासाठी? हे ऑप्शन नाही, हेही नाही. फक्त काय असणार आहे? बी ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे. खालीलपैकी जलचर प्राणी कोणता? जलचर म्हणजेच काय पहा? ॲक्वॅटिक. आता प्राणी कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात? ॲक्वॅटिक असू शकतात म्हणजे जलचर म्हणजेच कुठं राहणारे? पाण्यात राहणारे. नंतर काय असू शकतात? टेरेस्ट्रियल असू शकतात. काय असू शकतात? टेरेस्ट्रियल म्हणजेच काय? टेरेस्ट्रियल म्हणजेच या ठिकाणी जे की जमिनीवर राहतील आहे ना, म्हणजेच भूचर. काय म्हणणार आपण त्याला? भूचर म्हणजे टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक म्हणजेच काय? ॲक्वॅटिक म्हणजे जलचर. आणि हे दोन्ही म्हणजे जलचर जे जमिनीवरही राहतात आणि जे पाण्यातही राहतात त्यांना आपण म्हणतो काय म्हणतो? त्यांना आपण काय म्हणणार? ॲम्फिबियन्स. काय म्हणणार? ॲम्फिबियन्स म्हणजेच काय? उभयचर. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी या ठिकाणी माहिती झाल्या. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे ॲक्वॅटिक. त्याचबरोबर दुसरे कोणते असणार आहे तुमचे? ते म्हणजे जे की जमिनीवर राहतील. जमिनीवर राहणाऱ्या म्हणतो आपण टेरेस्ट्रियल म्हणजेच भूचर. आणि शेवटचा असणारे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही राहणारे त्याला आपण म्हणणार उभयचर. म्हणजेच त्याला काय? उभयचर म्हणजेच काय असणार आहे? आपल्या काय म्हणलं मी आता नेमकं सांगितलं तुम्हाला, मीच विसरलो आता बोलता. टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन आणि ॲम्फिबियन म्हणतात ना. ॲक्वॅटिक म्हणजेच काय? पाण्यात राहणारे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून एरियल पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय असणार आहे तर? एरियल म्हणजे हवेत राहणारे. आता हे तर एक वेगळा भाग आहे. फक्त 3 लक्षात ठेवले तरी चालतात. ॲक्वॅटिक म्हणजेच जे की पाण्यात राहतील. ॲम्फिबियन जे दोन्ही ठिकाणी राहतील, पाण्यावर आणि जमिनीत. आणि त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणार. मग गाय पाण्यात राहते का? आपल्याला काय विचारलं? ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणार. गाय राहते का? नाही. गाय कशी आहे? टेरेस्ट्रियल आहे. मासा राहणार पाण्यात. कुत्रा टेरेस्ट्रियल आहे. सिंह टेरेस्ट्रियल आहे. अशा पद्धतीने हे तीनही टेरेस्ट्रियल म्हणजेच भूचर येतं. पण मासा मात्र ॲक्वॅटिक म्हणजेच जलचर प्राणी आहे. झाडाचा कोणता भाग पाणी शोषतो?
पाणी शोषून घेतो म्हणजे पाणी झाडापर्यंत किंवा झाडाच्या पूर्ण फांद्यापर्यंत, पानापर्यंत सर्व ठिकाणी झाडाला पाणी पुरवण्याचं काम कुठून सुरुवात होतं, तर पाणी पुरवण्याचं काम होतं पानापासून नाही, मुळापासून. कुठून होतं? मुळापासून. म्हणजे रूट्सपासून काय असणार? पाणी या ठिकाणी होणार, की म्हणजेच पाण्याचं शोषण होणार. व्हिच पार्ट्स ऑफ द प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर, तर याचं ॲन्सर असणार आहे रूट्स. काय असणार आहे? रूट्स. खालीलपैकी पक्षी कोणता आहे? आत्ता बघा, आता हे प्रश्न कसा प्रश्न आलेला आहे पहा. आता पक्षी कोणता आहे तुम्हाला सांगायचं. बेंडूक पक्षी आहे का? नाही. जस्ट या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज बर्ड. बर्ड म्हणजेच काय? पक्षी. बेंडूक नाही. चिमणी, हां चिमणी काय असणार आहे? बर्ड असणार आहे. माशी नाही, साप नाही. काय असतं? चिमणी म्हणजेच स्पॅरो. त्याच्यानंतर वाहतुकीचे साधन कोणते? यार कसे प्रश्न आले बघा, किती सोपे आले. विच इज द मेन ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचा म्हणजेच काय? वाहतुकीचं साधन कोणतं? खुर्चीवर बसून तुम्ही वाहतूक करता का? बसतो पण वाहतुकी म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता का? पेनावर बसून जाता का? पुस्तकावर बसून जाता का? नाही. कुठं बसता किंवा कुठं जायचं असलं तर कशाचा वापर करता? बसचा वापर करता. हे झालं ए 13चं. 14चं पावसाचे पाणी साठवण्याला काय म्हणतात? म्हणजे जे आपण पावसाचं पाणी आल्याच्या नंतर ते पाणी साठवतो तर त्याला आपण सिंचन म्हणतो का? इरिगेशन. आता साठवणं म्हणजे इरिगेशन असणार आहे का? नाही. प्रदूषण नाही. वृक्षतोड काय असणार आहे? जलसंधारण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये आपण पावसाचं पाणी साठवून ठेवत असतो. खालीलपैकी कोणता सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा? विच फेस्टिवल शुड बी सेलिब्रेटेड इन अन इको फ्रेंडली वे. दिवाळी, गणेशोत्सव, होळी आणि नाताळ. यार हे कसा प्रश्न आला की असा प्रश्न आल्याच्यानंतर याचं उत्तर द्यावंच कसं मला इथे समजेना. आता खालीलपैकी कोणता सण पर्यावरणपूरक. पर्यावरणपूरक म्हणजेच काय? इको फ्रेंडली. इको फ्रेंडली वेनं आपण काय केला पाहिजे? तो सेलिब्रेट केला पाहिजे. मग इको फ्रेंडली वेनं तर आपण दिवाळी पण साजरी केली पाहिजेत, गणेशोत्सव पण साजरा केला पाहिजेत, होळी पण केली पाहिजेत. म्हणजेच कोणतेही केमिकल नाही वापरायचं, फक्त काय वापरायचं? नॅचरल कलर वापरायचे. नाताळ पण आपण अशाच पद्धतीने इको फ्रेंडली म्हणजे कोणताही सण असो, काहीही असो, कोणताही कार्यक्रम असो, आपण तो इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करायला हवा. मग याचा अर्थ इथं ऑप्शन हा असा नव्हता पाहिजे प्रश्नामध्ये की एकतर काही चुकी असू शकते किंवा ऑप्शनमध्ये चुकी असू शकते. याचं कोणतेही ऑप्शन तुम्ही जर सांगितलं असेल तर तुम्ही बरोबर आहात. पण जर ज्यानं चारही सांगितले तो सर्वात जास्त बरोबर आहे. म्हणजे या ऑप्शन पर्यायाचं उत्तर काय असणार? चारही पर्यायाचे बरोबर असणार 15 प्रश्नाचं. याच्यात आपला होऊ शकते एखादा क्वेश्चन टाकता वेळेस चुकला, पण अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर याचं उत्तर कोणतेही असू शकते. या चारही प्रकारे हे चारही बरोबर आहेत. खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता? आता काही प्रश्न किती चांगले आलेत पहा. सस्तन प्राणी म्हणजेच काय? मॅमल कोणते? मॅमल म्हणजे काय असतं हे पण सर्वात पहिले. आता दोन प्रकारचे ॲनिमल असतात. एक ओव्हिपेरस आणि एक विव्हिपेरस. हे काय असणार? विव्हिपेरस. आता याचा अर्थ काय असतो? जे ओव्हिपेरस असतात है ना, काय असतात? ओव्हिपेरस. या ओव्हिपेरसमध्ये जे अंडे घालतात, काय घालतात? अंडे घालतात म्हणजे एग. अंडे घालतात त्याला आपण म्हणतो ओव्हिपेरस. आता एक कसं असतं? गोल. म्हणजे सुरुवात पण याची कशी व्हायली? गोल, अंड्याने सुरुवात व्हायली, त्याला म्हणतो आपण ओव्हिपेरस. विव्हिपेरस म्हणजेच काय? जे बाळाला जन्म देतात डायरेक्टली है ना. जसं की आपण आता मनुष्य म्हणजेच मनुष्य आहे किंवा मग एखादा प्राणी आहे, जसं की कोणताही तुम्ही ॲनिमल घ्या, तर हे कशात येतात? हे येतात विव्हिपेरसमध्ये. जे डायरेक्टली काय करतात? अंडे घालत नाही, डायरेक्ट बाळाला जन्म देतात. पण जे बाळाला जन्म देण्याच्या आधी अंडे घालतात आणि त्या अंड्यातून त्यांच्या बाळाचा जन्म होतो त्याला आपण म्हणतो ओव्हिपेरस. मग आपल्याला विचारलं सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल, आणि मॅमल म्हणजेच काय? विव्हिपेरसमध्ये म्हणजे जे बाळाला जन्म देतात ते. मग जे बाळाला जन्म देतात त्याच्यात कोण येणार? कोंबडी का? नाही, कोंबडी तर अंडे घालती, येणार नाही. गाय, बरोबर. गाय का असणार आहे? सस्तन प्राणी असणार आहे म्हणजे मॅमल असणार आहे. मासा नाही, अंडे. साप, अंडे म्हणजेच कोण असणार? गाय. आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? रक्त शुद्ध करणारा अवयव विचारलं पहा. आता रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता असणार आहे? विच ऑर्गन प्युरिफाय ब्लड इन अवर बॉडी. सर्वात महत्त्वाचं इथं कधी बी प्रश्न जर असा आला ना, त्याच्यात तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन दिलेला राहील हार्ट. आणि तुम्ही काय करणार? याला असं राईट करणार. बरोबर. कशा पद्धतीने करणार? अशा पद्धतीनं राईट करणार. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही राईट केलं तर हे उत्तर तुमचं असं रॉंग होणार. समजलं का? कारण ज्या वेळेस पण तुम्हाला विचारलं जातं की शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता, काय विचारलं? व्हिच ऑर्गन प्युरिफाईज द ब्लड. ते याचं हृदय येत नाही. हृदयाचं काम काय आहे? पंपिंग करणं. काय काम आहे? पंपिंग. एका ठिकाणावर म्हणजे तुमच्या पूर्ण बॉडीला काय करणं? ब्लड सप्लाय करणं. ब्लड सप्लाय करणं. ब्लड सप्लाय करण्याचं काम हार्ट करतं.
पण शुद्ध करण्याचं काम त्या बिचाऱ्याचं नाही. मग कोणाचं आहे ते काम आहे मूत्रपिंडाचं, म्हणजेच काय किडनी. लंग्सचं काय, लंग्सचं तुमचं श्वास घेणं. आता तुम्हाला मी विचारलं श्वास कशाने घेता, तुम्ही काय सांगता नोज. किती खास सांगता तुम्ही नाकानं श्वास घेतो आम्ही, पण आपण नाही सॉरी कशाने घेणार तुम्ही नोज. नाकानं श्वास घेतो का नाही, आपण लंग्सनं म्हणजे फुफ्फुसानं श्वास घेतो. हेही तुम्हाला कळायला पाहिजे. डोळे नाही. मग उत्तर काय असणार मूत्रपिंड. म्हणजेच मूत्रपिंड काय करतं आपलं, म्हणजेच किडनी काय करते, 2 किडनी असतात ना पेअरमध्ये असतात ना, किडनी काय करते आपलं ब्लड शुद्ध करते किंवा प्युरिफाय करते. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी काय करायला पाहिजेत, व्हॉट शुड वी डू टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. म्हणजेच आपलं प्रोटेक्ट करण्यासाठी काय, पर्यावरण प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजेत, झाडं लावायला पाहिजेत. हो हे तर झाडं तर लावायलाच पाहिजेत. प्लास्टिक जाळायला पाहिजेत. प्लास्टिक जाळणं हे चांगलं आहे का नाही, म्हणजे हा निगेटिव्ह या ठिकाणी ऑप्शन आला म्हणून हे उत्तर राहणार नाही. पाणी वाया घालायचं, वा 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 शाबाश. पाणी वाया घालायचं, त्यानं आपल्या पर्यावरणाचं संरक्षण होईल. याचं उत्तर जर कोणी सांगितलं असेल नसे तर खरंच तुम्ही ना त्या पाण्यात तुम्हाला बुडवायला पाहिजे. ते एक असं पाण्यात बुडवायचं आणि काढायचं, बुडवायचं आणि काढायचं. कारण पाण्यात बुडवल्याच्या नंतर कोणत्या पर्यावरणाचं संरक्षण करायला तुम्ही, कचरा रस्त्यात टाकायचा. हां शाबाश. कचरा नाही तुम्हालाच टाकायला पाहिजे हे उत्तर जर सांगितलं असेल तर. हे 2 आन्सर जर तुम्ही सांगितले असतील तर, शेवटचे C आणि D. आता 1 नंबरचं काय असणार, याचं बरोबर उत्तर असणार म्हणजेच काय झाडं लावावीत. झाडं लावल्यानेच काय होईल, पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होईल. खालीलपैकी विघटनशील कचरा कोणता, हे प्रश्न. विघटनशील म्हणजेच काय, बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे असा कचरा जो नष्ट होतो काही दिवसानंतर, विघटित होतो. विघटित म्हणजे त्याला या ठिकाणी काय केलं जातं, डिकम्पोज केलं जातं. बायोडिग्रेडेबल कचरा आपण त्याला म्हणतो. वेस्ट म्हणजेच काय, कचरा असतो. तर प्लॅस्टिक नाही, प्लॅस्टिक हे कितीतरी वर्ष म्हणजे असं खूप जास्त दिवस त्या ठिकाणी म्हणजे होतच नाही. काय होत नाही, ते विघटनशील कचराच नाही. म्हणजे हे येणार नाही. काचेची बाटली नाही होत. भाज्याची सालं आणि लोखंड, तर लोखंडही नाही होत. उत्तर काय असणार आहे, भाज्यांची साल म्हणजे व्हेजिटेबल्स पील. हे काही दिवसानंतर आपण जर एका डस्टबिनमध्ये किंवा आपण कुठं जर टाकले तर ते काही दिवसानंतर काय होतात, नष्ट होतात म्हणजे विघटित होतात. शेवटचा प्रश्न आपला, आणि शेवटचा प्रश्न असणार एकदम चांगला प्रश्न. पण शेवटचा प्रश्न पाहण्याच्या आधी तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर शेवटचा प्रश्न तुम्ही पाहण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, आता 20 प्रश्न झाल्याच्यानंतर तुमचे 20 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. त्याचबरोबर व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं. शेअर कशासाठी करायचं, कारण तुम्हाला कॉम्पिटिशन असलं पाहिजे. फक्त एकट्यानं सहभाग घेऊन जर तुम्ही एखादी रेस जिंकत असाल तर तुम्ही जिंकले असं समजू नका, कारण तिथं कोणी नव्हतंच म्हणून तुम्ही जिंकले. मग त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे, आणि कॉम्पिटिशन वाढलं त्याच्यानंतर आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकलो पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा. त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी जर याची तयारी करत असेल, कोणासाठी जर फायद्याचा होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण इथं आपण टोटल 25 प्रॅक्टिस सेट हे कशाचे, EVS आणि सायन्स असे 2 विषय, म्हणजे एकच विषय हा EVS आणि सायन्स, म्हणजे जास्त काय फरक नसतो. EVSमधलेच बरेच टॉपिक सायन्समध्ये येतात आणि सायन्सचा बेस म्हणजेच काय EVS आहे. मग हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण असे 25 प्रॅक्टिस सेट, प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये 20 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. त्याच सोबत डॉक्टर होमी बाबा स्पर्धा परीक्षा, जी की असणारे बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, त्या परीक्षेची सुद्धा तयारी याच्यातून तुमची होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायची, म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 2, तो आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा. याच्यानंतर आता शेवटचा प्रश्न आपला, तो प्रश्न कोणता असणार आहे, रिड्यूस म्हणजे कमी करणे, रियूज म्हणजे परत त्याचा वापर करणे, आणि रिसायकल करणे म्हणजे त्याच वस्तूपासून परत दुसऱ्या नवीन वस्तू बनवणे. अशा 3 गोष्टी असतात, 3R असतात सायन्समध्ये किंवा आपल्या EVSमध्ये, ज्याला आपण म्हणतो रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. यालाच काय म्हणतो आपण R3 किंवा मग 3R म्हणजेच इथं R. मग याचा संबंध कशासोबत आहे, शिक्षणाशी आहे का नाही, शिक्षणाचा याचा काही संबंध आलेला नाही. शेतीशी नाही, वाहतुकीशी नाही, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण रिड्यूस केली, रिड्यूस म्हणजेच काय, तिचा वापर करणं जर कमी केला तर ती आपल्या पर्यावरणासाठी चांगलीच आहे. त्याच नंतर जी वस्तू आपण वापरली तिचाच वापर परत करणे, हे सुद्धा आपल्या पर्यावरणासाठी खूप फायद्याचं किंवा चांगलं असू शकतं. आणि रिसायकल करणे, ज्याचा वापर आपला करणं झाला, रियूज झाला, परत त्याच वस्तूपासून तिला रिसायकल करून दुसऱ्या वस्तू त्याच्यापासून बनवणे किंवा तशाच प्रकारच्या वस्तू बनवणे, हे या ठिकाणी 3Rचा एक रूल आहे, जो की आपण पर्यावरण संरक्षणामध्ये याचा वापर
करतो, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी करतो. अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न कंप्लीट केले. 20पैकी तुमचे किती प्रश्न आले ते तुम्हाला सांगायचं विसरायचं नाही. अशाच पद्धतीनं आपण अजून 20 प्रश्न हे पुढच्या टॉपिकवर बघणार आहे आणि पुढचा टॉपिक आपला कोणता असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुढचा टॉपिक बघण्याच्या आधी सर्वात पहिले हे झाले 20 प्रश्न. तुमचे असे एकूण 25 टॉपिक होणार. पहिला टॉपिक आपला झाला पर्यावरण आणि आता उद्या आपण बघणार आहेत भारतातील प्रमुख नद्या. जेवढ्या काही महत्त्वाच्या नद्या असतील त्या म्हणजेच त्याच्या उपनद्या असतील, त्याच्या शेजारी असणारे शहरं असतील, ह्या सर्व गोष्टी आपण उद्याच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहेत. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.